तर आज मी जेवण बनवणार आहे, म्हणजे रोजच बनवते, पण आज मी बनवणार आहे मटण. तुम्हाला दाखवते मी पुढे कसं बनवणार आहे. सो लेट्स गो. पहिला आपण ना म्हणजे भाकरी करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत थोडंसं मटण मॅरिनेट होऊन जाईल आणि मग त्यानंतर ना मटण करूया. तर कोणाला आवडतं मटण मला सांगा. आपली तर माझ्या भाकरी झाल्या. आता वाटण करणार आहे आणि वाटण झालं की मग मटण शिजायला टाकलं मी. आता कुकरमध्ये शिजवतो मी, कारण की स्लो खूप छान लागतं. असं बोलतात सगळे, बट असं काही नाही, मला कुकरमधलं पण आवडतं. बटन कसली केली होती आता लावू लावू तर आता मी मटण फोडणी देणार आहे. साधे सिंपल जसं गावाकडे देतात तसं, कारण की मला पण आणि माझ्या भावाला पण तसंच आवडतं. तेल टाकलं कढईमध्ये, आता वाटण टाकलं जे मी खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, अद्रक बेसिक जे आणि कोथिंबीर टाकल्यामध्ये त्याच्यामुळे लगेच होणार आणि भाजी फोडण्याची नंतर मला शिजून दिलं आणि वाटण माझं परतून झालं आहे आणि तेल सुटलं तर त्याच्यामध्ये नाही हा भरपूर जण मटण मसाला टाकणार. खूप छान लागतं, म्हणजे माझी आई आधीपासून टाकते, लहान असल्यापासून हाच वापरते. खूप छान टेस्ट येते ह्याच्याने. आणि आपलं घरचं काळं तिखट, म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट आहे तेवढं टाका. आमच्याकडे आम्ही खातो तिखट, पण आता थोडंसं उन्हाळा तर थोडं वेगानेच टाकायचं, कारण की नाही तर मग जळजळतं पोटामध्ये. एकदा मिक्स करून घेऊया, थोडासा मसाला भाजून घेऊया. तेल पण त्याचा तेल सुटलं ना की मग आपण मटण टाकू. आणि मी ना रस्साच करते फक्त, म्हणजे सुकं वगैरे, कारण की भाकरीबरोबर रस्सा ठीक आहे. आणि आम्हाला गावाकडे सारखंच आवडतं, त्याच्यामुळे आम्ही ते सुकं वगैरे करत नाही. आता नाही आणि मग डाळ आणि मग जेवूयात.